बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। पिंपळनेर येथील कैलासवासी विजय शंकर अहिरे यांचे चिरंजीव तुषार वैशाली विजय अहिरे याने 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा दिली होती। त्यात त्याने 440 पैकी 308 गुण मिळवत अनुसूचित जाती प्रवर्गातून तो उत्तीर्ण होऊन 15व्या रँकने PSI झाला। त्याचे नुकतेच पिंपळनेर नगरीमध्ये डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर त्याचा सत्कार समारंभ श्री सप्तशृंगी माता मंदिर सभागृहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुरेंद्रराव मराठे हे होते, तर व्यासपीठावर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी API जयेश खलाने, माजी खासदार बापूसाहेब चौरे, PSI भूषण शेवाळे, इंजिनियर मोहन सूर्यवंशी, माजी उपसरपंच विजय गांगुर्डे, अनिसचे जिल्हा प्रधान सचिव सुभाष जगताप, सत्कार मूर्ती PSI तुषार अहिरे यांच्या मातोश्री श्रीमती वैशाली अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी केले। प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, संत रविदास महाराज, शाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने व मान्यवरांनी PSI तुषार वैशाली विजय अहिरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून त्यांचा गावाच्या वतीने मोठा सन्मान करण्यात आला। तसेच त्यांच्या मातोश्री श्रीमती वैशाली अहिरे यांचा सत्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉक्टर प्रतिभा देशमुख, सौ छाया वाडेकर, मनीषा बधाने यांनी शाल, श्रीफळ, साडी देऊन सत्कार केला। यावेळी माजी खासदार बापूसाहेब चौरे यांनी आपल्या मनोगतातून तुषारने वडील नसताना केलेले अथक परिश्रम व त्यातून मिळालेले यश याचे कौतुक करत मुलं हीच खरी संपत्ती असून आईचे स्वप्न त्याने पूर्ण केले असे सांगून त्याला शुभेच्छा दिल्या। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी तुषार अहिरेचे अभिनंदन केले व त्याला भविष्यात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे कसे जायचे यावर मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी स्वतःचा अनुभवाचे दाखलेही दिले, त्याला शुभेच्छा दिल्या। श्रीमती डॉक्टर प्रतिभा देशमुख यांनी तुषारच्या कार्याचा गौरव करत पिंपळनेर गावातून अनेक तरुण लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध पदावर नियुक्त झाले आहेत, ही गावाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असून तुषारचे कौतुक केले। इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांनीही तुषारचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या। त्यानंतर सत्कार मूर्ती तुषार अहिरे यांनी सांगितले, माझे प्राथमिक शिक्षण VK वाणी प्रायमरी व माध्यमिक शिक्षण हे पिंपळनेर येथील कर्मवीर आमा पाटील विद्यालयात झाले असून मी BSc ॲग्री केल्यानंतर MPSCच्या माध्यमातून सराव सुरू केला। 2022 ला परीक्षा दिली। माझ्या डोळ्यासमोर ध्येय निश्चित केले होते की मला पोलीस अधिकारी बनायचे आहे। त्यासाठी मी अथक परिश्रम केले व आज मी PSI झालो। मला मिळालेले यश हे मी माझ्या आईला समर्पित करीत आहे। आपले सर्वांच्या आशीर्वादाने मी भविष्यात उज्ज्वल काम करेल असे सांगितले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर वैभव अहिरे, वैभव आहेर मनमाड, रवींद्र अहिरे, अशोक सोनोने, केतन सोनोने, देवेंद्र अहिरे, भरत मल्ले, प्रवीण आहेर, पवन सागर अहिरे, दीपक कोळी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी मानले। शब्द आपण ऐकूया आपल्या मुलांना तो PSI झाला ही खूप चांगली गोष्ट आहे। कारण असं आहे की खऱ्या अर्थाने आई वडिलांची खरी संपत्ती जी आहे ती मुलं ही त्याची संपत्ती आहे आणि मुलं मोठी झाल्यावर कुठेतरी आपला म्हणजे त्यांनी स्वतःहून आपला अस्तित्व निर्माण करणं आणि त्या अस्तित्वाच्या माध्यमातून त्याने आपलं विश्व निर्माण करणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि ज्यावेळेस मुलगा पायावर उभा राहतो त्यावेळेस खरा आनंद जो असतो तो आईवडिलांना असतो। कारण त्याची आईवडिलांची इच्छा अशी की त्याला मला धन नको, दौलत नको, प्रतिष्ठा नको, फक्त माझी मुलं ही चांगल्या पद्धतीने कुठेतरी स्थान मिळवलं पाहिजे। मग ते कुठलंही स्थान असो, मग ते वरचं काय असेल ते सगळं, पण अशा पद्धतीचा तो खेळाडू असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या त्याचं जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये त्याने प्रावीण्य कमवून
कुठंतरी आकाशाला गवसणी घातली पाहिजे अशा प्रकारचे स्वप्न सगळे आईवडिलांचे असतात. ते स्वप्न तुझ्या तू आईवडिलांचे साकार केले आणि त्याबद्दल तू खरंच आज कौतुकाला पात्र आहेस. तुझं अभिनंदन आहे. तुला सर्व्हिसमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतील, पण सर्व्हिस करत असताना प्रत्येक वेळा आपण कुठेतरी एक पारदर्शी प्रामाणिकपणे नोकरी केली तर निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतात. तसेच तुला पण चांगले दिवस येतील. तुझं आयुष्य भरभराटीला जाईल. तुझं आयुष्य चांगल्या पद्धतीने उदंड असं आयुष्य तुला लाभो आणि तुला चांगल्या पद्धतीचं आज हे स्थान मिळालेलं आहे त्याचं तुझं सोनं करावं अशी मी तुझ्याकडनं इच्छा व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो. जय. माझं पारिवारिक माहिती सांगायची झाली तर आम्ही घरात 3 सदस्य. 2007 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर याच्यात मला किती दिवस काढले. त्याच्यानंतर मनात जिद्द होती की काहीतरी आपल्याला आयुष्यात बनायचं. आज तुमच्यासोबत मी उपनिरीक्षकपद आहे. तर माझी आई वैशाली यांनी माझ्या मागं एक सपोर्ट केला आहे मला शिक्षणासाठी. तसं माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे आणि मी BSc ॲग्रिकल्चर पूर्ण करून स्पर्धा परीक्षा करत आलो आणि आज पोलीस उपनिरीक्षकपद. असं नवीन येणाऱ्या MPSC नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगायचं झालं तर या क्षेत्रात यायचं असेल तर मनाची जिद्द नक्कीच असावी आणि संयम हा महत्त्वाचा आहे. कारण की मी 2022 साली मी परीक्षा दिली. त्याच्यानंतर एका वर्षानंतर तब्बल 2023 साली मी मुख्य परीक्षा दिली आणि आज 2024 साली 1 ऑगस्ट 2024 साली मी उपनिरीक्षक झालेलो आहे. म्हणजे जवळजवळ 3 वर्षाचा हा काळ असतो. ज्या विद्यार्थ्याला संयम आणि चिकाटी असेल त्याच विद्यार्थ्याने या क्षेत्रात यावं असं माझं. पिंपळनेर गावामध्ये आज PSI पदी या ठिकाणी तुषार वैशाली विजय अहिरे या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आणि आमच्या पिंपळनेरच्या शहरामध्ये एक मानाचा दुरा रोवला गेलेला आहे. हा एकच विद्यार्थी नाही तर असे अनेक अधिकारी आमच्या पिंपळनेर शहरातून तयार झालेले आहेत आणि आमचं जे नाव गाव लौकिक जे आहे तर हे तुषारच्या माध्यमातून वाढीस लागलेलं आहे. त्याचबरोबर पिंपळण्यासारख्या गावामध्ये एक कनसरा बहुउद्देशीय संस्था म्हणून इथे कनसरा माता चौकामध्ये आपल्या कालिका मंदिराजवळच अभ्यासिका सुद्धा आहे जिथं विद्यार्थी मोफत अभ्यास करू शकतात. त्या अभ्यासिकेमधून आतापर्यंत जवळपास 50 अधिकारी तयार झालेले आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. लोकमतने सुद्धा त्याची दखल घेतली होती. त्यावेळेस 30 अधिकारी होते. आपल्या हातात चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या